तर नमस्कार मित्रांनो, मी आज भेट घ्यायला खास आलो आहे. माझा वर्ग मित्र नीलू भाऊ. तर मला पहिला प्रश्न असा पडलाय बरं का, माझा वैयक्तिक प्रश्न आहे. रोजच्या सारखं आरतुर बोलू का आवाजावर बोलू? असं काय नाही, मी सगळ्या हक्काचा माणूस आहे. सगळ्यांनी मला आपलंच समजून बोल तू, त्याच्यात काही अडचण नाही. काय अडचण नाही ना? बिलकुल नाही, बिलकुल खरंच? नाही. नक्की नक्की 100%. आणि मित्रांनो तुम्ही पण कमेंट करू नका बरं का, की असं का बोलला तसं का बोलला. हा, बरोबर आहे. तर पहिला प्रश्न तर चालू करतो मी. पहिला प्रश्न, नगरसेवक यादीमध्ये सर्वात कमी वय असलेला उमेदवार म्हणून तुम्हाला ओळखलं जातं. सर्वात कमी वयाचा नगरसेवक म्हणजे मेल का फिमेल? 2025 मधील. अच्छा, हा. 2025 मध्ये सगळ्यात कमी वयाचा उमेदवार असेल तर मला वाटतं की ते नाना मोरेंची मुलगी पण आहे. हा. ती माझ्यापेक्षा कमी वयाची उमेदवार आहे. तिच्यानंतर कदाचित माझा नंबर आहे. हा. तर तुम्हाला ही जबाबदारी वयाच्या नुसार पार पाडता येईल का? नक्की नक्की. कसं आहे, हा जो विषय आहे जबाबदारीचा, 15 वर्ष झालं माझे वडील श्रीनिवास सोपान कांबळे हा. हे ह्या जबाबदारीवर होते. त्यांनी स्वतः सगळ्या गोष्टीत लक्ष घालून, सगळ्या गोष्टीत स्वतःच्या लोकांचे मत घेऊन, स्वतःचे मत देऊन कामं केलेले आहेत. त्यांच्या काही इच्छेनुसार कामं थोडे अधुरे राहिलेले आहेत. त्या कामांसाठी अवश्य त्यांचं पण एक असं मत आहे ना की बाबा तू माझा मुलगा आहे, तर त्या आशेने ते पण माझ्याकडे बघतात की माझे राहिलेले जे काम आहेत किंवा वार्डातल्या लोकांच्या समस्या आहेत, त्या समस्येसाठी लोक तुझ्याकडे पाहतील जसे माझ्याकडे पाहत होते, तसे माझ्या पोरांकडे पण बघतील आणि 100% तू त्या समस्या सॉल्व्ह करशील किंवा त्याच्यावर काहीतरी पर्याय काढशील, असं त्यांचं मत आहे. म्हणजे त्यांनी सांगण्यानुसार तू या क्षेत्रात उतरलाय का? नक्की. वैयक्तिक पण इच्छा होती? नक्की नक्की. वैयक्तिक म्हणजे वैयक्तिकचं असं काय नाही. वडील 15 वर्ष या क्षेत्रात असल्यामुळे त्यांचे खूप सारे काम आहेत. आज तुम्हाला सांगतो, चांगले चांगल्या लोकांमध्ये त्यांचं नाव निघतं. बरोबर. आपली बाबासाहेब पुतळा, हा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, तिथे जी कमान केलेली आहे ती कमान सुद्धा त्यांनीच करून घेतलेली आहे. बाबासाहेबांच्या पुतळ्याची कामं त्यांनीच करून घेतलेले आहेत. सुशोभीकरण बाकीचे जे असतील ते. इव्हन एवढं सगळं करून सगळ्यात मेन गोष्ट की आमच्या समाजातील लोकांसाठी स्मशानभूमी ही किती महत्वाची आहे हे तर सगळ्याला माहिती असतं. आज मी एका खेडेगावात गेलतो, तिथे अक्षरशः अजून पण खेडेगावात लोक नदी किनारी लाकडं ठेवून तिथं माणसाला जातात. पण आज एवढं चांगलं माझ्या वडिलांनी एवढ्या चांगल्या पद्धतीचं तिथं काम केलेलं आहे स्मशानभूमीचं, ते पाहून कुठंतरी असं वाटतं की बाबा वडिलांनी ज्या गोष्टी केल्या त्या गोष्टी माग आपण तेवढ्याच ताकदीने लोकांना तेच निर्णय त्यांच्यासाठीच काम करून देणं आजच्या काळात ह्या गोष्टी लय महत्वाच्या आहेत. बरोबर आहे. पण दुसरा प्रश्न पण असाच आहे की नगरसेवकच हाच निर्णय तो का घेतला? नगरसेवक निर्णय घ्यायचा असा काय प्रश्न नाही. आता कसं आहे, समाजसेवक पण होऊन हे प्रश्न तू सॉल्व्ह केले असते, हे तर तुला मान्यच करावं लागेल. 100%. पण नगरसेवकच व्हायचं असं का निर्णय घेतला तू? समाजसेवक म्हटलं तर समाजसेवा जर करायची म्हटलं तर आम्ही आधीपासून अवश्य सगळ्या गोष्टीत आमचा सहभाग आहे. त्याविषयी आपण परत तीच प्रश्न माझा पुढे पण आहे. पण जे नगरसेवक होण्याचा निर्णय घेतलाय त्याबद्दल बोल. नगरसेवक होण्याचा निर्णय घेण्याचं कारण मेन म्हणजे माझे वडील आणि त्यांच्या राहिलेले जे काय त्यांचे म्हणजे असं म्हणणं आहे की बाबा, ह्याच्या आधी पण तो मुद्दा तू बोललेला आहे, उल्लेख केलेला आहे. अच्छा, पण तुझं वैयक्तिक मत काय या गोष्टीवर? वैयक्तिक माझं मत असं आहे की मी या क्षेत्रात येऊन कमीत कमी लोकांचे कामं, गटरीचे कामं किंवा बाकीचे काही रस्ते वगैरे त्यांना त्यांची सोयी सुविधा देणं हा माझा एक मूलभूत अधिकार किंवा असं माझं कर्तव्य समजून मी त्या गोष्टी करणार आहे. आज उद्या लोक अशा माणसाला बोलले पाहिजेत की बाबा हा ठीक आहे, हा माझा माणूस आहे, हे काम तू करून घे, हे आशेने लोक मला बोलतील आणि माझा प्रत्युत्तर त्यांना तसंच असेल की बाबा काकू, काका, मामा 100% तुम्ही बोललेलं काम लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न मी करत. हे झालं बेसिक, गटरी काम किंवा रस्त्याचं काम, पाणी पुरवठा, हे झालं बेसिक.
पण ह्याच्यावरून वरचे काम काय तुझ्याकडनं अपेक्षित ठेवतील का लोक? 100% ना. तरी काय आता करायला म्हणजे तू काय करणार? प्रत्येक गोष्टीत म्हणजे आता हे जे काम झालं मी सांगितलेले, हे काम कुठपर्यंत झाले की फक्त हे वॉर्डापुरते मर्यादित झाले. आज तुम्हाला सांगतो, लोकांच्या समस्या असतात, काही प्रकारच्या अडचणी असतात, त्या अडचणीत आपण त्यांच्या सोबत जाणं, त्यांच्याशी संवाद साधणं, ह्या गोष्टी पण खूप महत्वाच्या असतात. आजच्या काळात युवा हा म्हणजे एवढा मोठा प्रतिसाद लोकांचा झालेला आहे की युवा पिढी ह्या गोष्टीत उतरायला लागली. तर आज जे काम जुने माणसं 10 दिवसांनी करून घ्यायचे, ते काम युवा 2 दिवसात करण्याची ताकद ठेवतात. हा, तर मित्रांनो, हा प्रश्न, हे उत्तर मला अपेक्षित होतं की युवा शक्ती काय असती दाखवून देण्याचा प्रयत्न पुरेपूर निलूभाऊ तू करणार आहे. नक्की नक्की. बरोबर. तर तिसरा प्रश्न असा आहे की नगरपालिका किंवा राज्य सरकारतर्फे जी योजना असतात, त्या योजनेचा नागरिकांना तू कसा फायदा करून देणार? नगरपालिकेच्या ज्या योजना असतात त्यात मीटिंग मध्ये बसून मागणी, जेव्हा तिथे मीटिंग बसते त्याच्यानंतर त्याच्यात मंजूर केल्या जातात. ज्या अडचणी आहेत तिथं संवाद साधला जातो सगळ्यांशी. या वॉर्डच्या या अडचणी आहेत, त्या वॉर्डच्या त्या अडचणी आहेत, त्यानुसार त्या प्रश्नांची उत्तरं तिथं मिळतात. ते पुढच्या गोष्टी झाल्या. पण करायचं म्हटलं तर तुम्हाला ह्या भाषेत सांगतो की आज लोकांचे किरकोळ कामं असतात, मोजके कुचके, समजा कचेरीत जाणं किंवा कुणाला काय 2 पैसे जास्त कोण मागत असतं, त्या गोष्टीत कसं आपण की त्यांना सांगू शकतो की बाबा जाऊ द्या, करा, आपलेच माणसं आहेत. तुमच्या थोड्याशा अडवण्यामुळे त्यांचे काम अडतात. बरोबर, अगदी बरोबर. ते 1 दिवसाचं काम जर तुम्ही असे वाढत गेलात तर ती जो माणूस आहे तो माणूस त्या अडचणीला त्याला फेस करावं लागतं ना. माझा आता प्रश्न म्हणजे तेच नीट समजून सांगतो तुम्हाला थोडक्यात. तर योजनेचा असा उल्लेख आहे, समजा तुमच्यापाशी 10 टपऱ्या आल्या त्या वॉर्डमध्ये, तर त्या 10 टपऱ्यासाठी तुमच्या लगेच क्लिक होईल का की हा, ही टपरी त्याच माणसाला गेली पाहिजे? 100%. आज तुम्हाला सांगतो, समजा कोणासाठी काही योजना आल्या, समजा गरीब आमचे विद्यार्थी आहेत, भरपूर प्रमाणात विद्यार्थी असे आहेत जे काम करतात. मोठ्या प्रमाणात आमच्यातले लोक सुद्धा तुम्हाला सांगतो हमालीचे त्याचे काम करतात. अगदी बरोबर. तर आज ते लोक सुद्धा, त्यांना सुद्धा अशी संधी भेटू शकते, योजना व्यापार करायची सुद्धा त्यांना संधी भेटू शकते. मग त्या ज्या योजना आहेत त्याच्यातून आपण त्यांना काही थोडंफार मिळवून देऊन किंवा त्या योजनेनुसार त्यांना कसे उद्योग पाणी, धंदे पाणी टाकता येतील याच्याकडे पण आपण लक्ष देऊ शकतो. म्हणजे रोजगार निर्मिती. मित्रांनो, रोजगार निर्मिती सुद्धा ध्येय तुझ्याकडे आहे. नक्की नक्कीच. तर चौथा प्रश्न, राजकारण आणि समाजसेवा यामध्ये फरक आहे का, आणि असेल तर तुझा कल कोणत्या साईडला जास्त असेल? राजकारण हे राजकारणात जागे असतं, समाजकारण हे समाजकारणात जागे असतं. सामाजिक बरोबर आहे. आता वॉर्डच्या हिशोबाने आपण बोलायला गेलो तर एका वॉर्ड मध्ये प्रत्येक समाजाचे लोक असतात. अगदी बरोबर. त्याच्यामुळे राजकारण हे वॉर्डनुसार वेगळंच ठेवलेलं बरं. वैयक्तिक माझा आणि आमच्या घराण्याचा, माझे आत्या झाले, माझे वडील झाले, यांचा सामाजिक गोष्टीत कल थोडासा जास्त आहे. कारण की आमच्या समाजाला बुद्ध विहार सिद्धार्थनगरला मागच्या साईडला आमच्या वडिलांनी बांधून दिलेला आहे. सगळ्यात मोठी, मला वाटतं तालुक्यात नसेल एवढी मोठी मूर्ती तिथं आहे बुद्ध विहार मध्ये. 100% आमचा कल सामाजिक गोष्टीमध्ये जास्त राहील. पण समाजमध्ये फक्त एकच समाज धरून चालणार का ऑदर समाजाचं पण तू लक्ष देणार? नाही, समाजसेवेमध्ये ऐकून घे, समाजसेवेमध्ये फक्त समाज एकच समाज नसतो. बरोबर आहे. नक्की. त्यात प्रत्येक प्रकारचे समाज त्यात असणारच, कारण की हक्क आपल्याला बाबासाहेबांनी दिले. बरोबर आहे ना. बरोबर. मग तू त्यांचा सुद्धा विचार करणार का भविष्यात म्हण किंवा आता सध्याला? 100%. आता माझा समाज आहे, माझ्या समाजाच्या गोष्टी ह्या माझ्या समाजातल्या लोकांनी बसून मिटवल्या पाहिजे. बरोबर, हा प्रश्न मेन आहे. तसंच दुसरा जो समाज आहे त्यांच्या समाजातला मेन माणूस जो आहे त्यांनी त्यांचे प्रश्न मिटवले पाहिजेत. तर त्यांना फक्त सहकार्य करणं हा माझा 100% काम राहील की तिथं कुठं चूक नाही झाली पाहिजे त्या गोष्टीत.
की त्या समाजाच्या त्या माणसाने त्यांना ते काम करून दिलं पाहिजे. त्या समाजाचा जो प्रमुख आहे ते तुझ्या अंडर खाली काम करेल असं तुला वाटतंय का? नाही, बिलकुल नाही. आता आजच्या काळात कोण कोणाच्या अंडर खाली काम करत नाही. बरोबर. पण एखादा समाज चुकीच्या गोष्टीला म्हणजे चुकीच्या गोष्टीला जर विरोध करत असेल तर त्या गोष्टीला विरोध करणं माझं काम आहे ना. अजून ह्या मध्ये आता तू सांगितल्याप्रमाणे काकांनी असं तसं काम केलं तू सांगून, पण तुझ्या फ्युचर प्लॅन काय आहेत का, की मी सुद्धा की थोडं बगीचा किंवा असं काय करू शकतो माझ्या तुझ्या वार्डामध्ये? 100%. 2-3 दिवस झालं मी माझ्या 10 नंबर प्रभागामध्ये फिरत आहे. तर तिथं मेजर प्रॉब्लेम फक्त एकच आहे की पाणी. तिथल्या लोकांची दुसरी काय आशा नाही, त्या लोकांना फक्त पाण्याचा प्रॉब्लेम आहे. आज एवढे वर्ष झालं मी सुद्धा नगरपालिकेत स्वतः दुसऱ्या महिन्यात 4थ्या महिन्यात 2 अर्ज केलेले आहेत की तुम्ही तिथं पाण्याची सोय करावी, टाकी बसवून द्यावी. त्या गोष्टी वैयक्तिक कुणी न बोलता मी माझ्या परस्पर सुद्धा लक्ष घालून करून घ्यायचा माझा प्रयत्न चालू आहे. आणि जेवढं त्यांना माझ्याच्यानी पाणी तिथं एक कॉमन गोष्ट झाली आहे. आपण माझा दोस्त आहे म्हणून मी तुला सांगतो, आपण विचारायला गेलं की तिथं काय बोलतात, पाईपलाईन जुनी आहे. हा कॉमन शब्द झालेला आहे की कोणापाशी तुम्ही गेले ते बोलतात पाईपलाईन जुनी आहे. पाईपलाईन जुनी आहे ठीक आहे, मग तुम्ही त्याचा सर्वे करा ना, लोकांना नवीन पाईपलाईन द्या ना. ऐक ना, ही जर सर्वे करण्याच्या बाबत आता तू भविष्यामध्ये नगरसेवक झाला तर तू नगरपालिकेत जे आता अंडर पाईपलाईन आहेत ती बदलू शकतो का? आता जेव्हा नगरपालिकेत एखादा ठराव मंजूर होतो, मी तर माझ्या ह्याने 100% प्रयत्न करणार की लोकांना पाण्याचा प्रॉब्लेम होऊ नये. पण जर हा ठराव नगरपालिकेने जर मंजूर केला तर तो लवकरात लवकर करून घेणं आणि त्याच्यात स्वजातीने लक्ष घालणं हे माझं पहिलं काम असेल. म्हणजे इच्छा तर आहे, नक्की नक्की करणार पण. आज पाणी म्हणजे सर्वस्व. आता 5वा प्रश्न, राजकीय क्षेत्रात तुला गायडन्स करणारा कोण आहे का? राजकीय क्षेत्रात गायडन्स करणार म्हणजे राजकीय क्षेत्रात मला गायडन्स करणार सगळ्यात मोठा माणूस, मी नाव तू ही मला विचारायची गरज बी नव्हती पडली पाहिजे. आज अख्ख्या करमाळ्याला माहिती श्रीनिवास कांबळे हा शब्द खूप मोठा आहे नाव, आणि त्याच्या मागचं राजकारण त्यांनी जे केलं आजपर्यंत हे सुद्धा खूप मोठं आहे. बरोबर आहे. आज पक्ष बाजूला राहिले, गटतट बाजूला राहिले, तर सर्व माणसांशी मिळून जुळून असणारा, कुणाच्याही मनात त्या माणसाबद्दल वैर नसणारा माणूस म्हणजे माझे वडील श्रीनिवास कांबळे. असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. आता तू मला विचारलाय, मी तुला काय बोलू हे मला समजत नाही. बोलावं तर लागणार, मला नाही बोलत तू सगळ्यांनाच बोलतो. 100% राजकारणात माझा गुरु, माझं सर्व कोण असेल तर माझे वडील श्रीनिवास सोपान कांबळे हेच आहेत. नक्की. अजून दुसरं कोण? दुसरं कोण म्हणजे दुसरं असं कोण नाहीच ना. मी जेवढं त्यांना मी क्लोज लहानपणीपासून जे मी बघत आलोय, ज्या काही गोष्टी मी शिकतोय, ज्या काही गोष्टी मी बोलतोय, त्या गोष्टी सगळ्या मी त्यांच्याकडूनच शिकलेलो आहे ना. आता कसं असतं, एक गोष्ट असती की ज्याला पोहता येतं त्याला नदीत कधी बी टाका तुम्ही, तो पोहतोच. तसं वैशिष्ट्य असतं वडिलांचे जे अनुभव घेतलेले आहेत ते अनुभवच म्हणजे माझं सर्वत्र आहे. बरोबरच. तर तू जे करणार आहे काम ते वार्डापुरतच मर्यादित ठेवणार का पूर्ण करमाळ्यासाठी करणार? नक्की नक्की वार्डापुरतं काम मर्यादित ठेवून चालत नाही. आज तुला सांगतो, बाकीच्या क्षेत्रात झालं, सगळ्या क्षेत्रात सगळे गावं झाले, राशीन झालं किंवा आजूबाजूचे दुसरे गावं झाले, सर्व गावांमध्ये विकास झालेला आहे. करमाळ ह्या गोष्टीत मागं राहिलं नाही पाहिजे, ह्याची जाणीव आणि ह्या गोष्टी सगळ्या लोकांनी मिळून एकत्र येऊन या गोष्टीत लक्ष घालणं गरजेचं आहे. कारण की आज जर करमाळ्याचा विकास नाही झाला तर भविष्य कोणी सांगितलं नाही, पण जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत करमाळ्याचा विकास कसा जेवढ्या जलद होईल, किंवा करमाळ्याचा विकास कोणत्या रस्त्याने किंवा कोणत्या मार्गाने लवकरात लवकर करता येईल, ह्या गोष्टींकडे माझा भर जास्त लागणार आहे. बरोबर आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने मी
निलेश कांबळे, वार्ड कोणत्या वार्डमध्ये तू? 10 नंबर 10. 10 नंबर वार्डमध्ये हे अधिकृत उमेदवार म्हणून आहेत. तर एवढंच बोलतो. धन्यवाद.